the great happiness. तपोच ब्रह्मचर्यांच हरिय सच्चानदसनं निब्बान सच्चिकिरियाच ये तं मंगलमोत्तमं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुखकर जीवनासाठी निर्वाण प्राप्तीसाठी भगवंतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान तथागत श्रावस्ती येथील जेतवनामध्ये वास्तव्य करीत होते आणि त्या दरम्यान भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राचा उपदेश दिलेला आहे, ज्यामध्ये एकूण 38 प्रकारचे मंगल सांगितलेली आहेत। आपण गेल्या अनेक दिवसांपासून क्रमशः एक मंगल विस्ताराने पाहत आहोत। त्यामध्ये आपण पुढे चाललेलो आहोत, तेव्हा भगवंतांनी या महामंगल सूत्रातील शेवटच्या काही भागामध्ये मुक्तीच्या संदर्भामध्ये, दुःख मुक्तीच्या संदर्भामध्ये जे काही मंगल सांगितलेली आहेत, त्यापैकी आर्य सच्चानदसनं म्हणजे आर्य सत्याचे दर्शन करवून घेणे हे एक उत्तम मंगल आहे। त्यावर आपण धम्मचर्चा करीत आहोत। त्यातील काहीसा भाग आपण पाहिलेला आहे। उर्वरित भागाकडे मार्गस्थ होत असताना आज आपण यातील 26वा भाग पाहणार आहोत। तेव्हा 4 आर्य सत्य आणि त्याचा अर्थ एक आर्य सत्य आपण पाहत आहोत। भगवान बुद्धांनी या जगतामध्ये सर्वप्रथम 4 आर्य सत्य सांगितले। त्यामध्ये आपण पाहिले की दुःख हे प्रथम आर्य सत्य आहे आणि त्यात 12 प्रकारचे दुःख विषद केलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं की दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्यामध्ये आपण पाहिलं की दुःख उत्पत्तीचे 3 कारण भगवंताने सांगितले। त्यामध्ये कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा
आणि नंतरचं मग तिसरं जे सत्य आहे ते सांगताना भगवान बुद्ध म्हणाले, आपल्याला दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व हे मान्य करता आलं पाहिजे, त्यासाठी दुःख आर्य सत्य सांगितलं. दुःख हे विनाकारण आपल्या वाट्याला जीवनामध्ये आलेलं नाही आहे, तर त्याचे 3 कारण सांगितले भगवंताने. दुःखाचं कारण आहे असं सांगितल्यावर भगवान बुद्ध म्हणाले, दुःख निरोध आर्य सत्य हे तिसरं आर्य सत्य भगवान बुद्ध सांगत आहेत. दुःख निरोध आर्य सत्य. तर निरोध म्हणजे काय? तर भगवान बुद्ध म्हणाले की निरोध म्हणजे पूर्ण विराम, संपविणे, सोडणे, आणि त्या निरोधालाच निर्वाणाची अवस्था म्हटलेला आहे. अनेकदा आपण निर्वाण हा शब्द ऐकलेला असेल. बऱ्याचदा निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण यावरती विस्ताराने उद्या धम्मदेशना दिली जाईल. परंतु आज आपण पाहणार आहोत तिसरं आर्य सत्य की दुःख निरोध आर्य सत्य काय आहे. निरोधालाच आर्य सत्य म्हटलं आहे आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी निरोधालाच पूर्णविराम आपण म्हणू शकतो. पूर्णविराम, थांबविणे किंवा संपणे, त्याला निरोध आर्य सत्य म्हटलेलं आहे. किंवा एकीकडे आपण पाहतो आहे की जसं या आर्य सत्याचाच अभ्यास करताना आपण पाहतो आहे की आजारपण आहे म्हणजे आजाराचं अस्तित्व मान्य केलं आहे आपण. त्या आजाराचं कारण आहे हेही आपल्याला समजलं आहे आणि आजार मुक्त होता येते हे आज आपण शिकत आहोत. म्हणजे भगवान बुद्धाला जे लोक निराशावादी समजत होते की दुःख दुःख दुःखच सांगत आहेत, तर भगवान बुद्धांनी या तिसऱ्या आर्य सत्याच्या माध्यमातून या तिसऱ्या आर्य सत्याचा उपदेश केला आहे आणि या माध्यमातून भगवंतांनी जगतातल्या सर्व मनुष्य प्राण्यांना एक प्रकारे आशावादी बनवलेला आहे. आशावाद निर्माण केला. भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा आशावाद निर्माण होतो तेव्हा खरं तर आपलं दुःख हलकं व्हायला सुरुवात होत असते. जेव्हा आशावाद निर्माण होत असतो, जसं की आपण पाहू शकतो एखादा कुठलाही आपल्याला आजार झालेला आहे आणि तो आजार झाल्यामुळे आपण परेशान असतो. त्या आजाराच्या होणाऱ्या वेदना, त्या आजाराचा होणारा त्रास, त्यामुळे आपल्याला परेशान व्हावं लागते, टेन्शन येते, ताणतणावामध्ये जातो. बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गुणही येत नाही कधी कधी काही आजारांवर, बरोबर ना. बऱ्याच डॉक्टरांकडे कधी कधी एखाद्या आजारासाठी जातो बघा, औषध पाणी देतात डॉक्टर, परंतु गुण येत नाही, फरक पडत नाही, म्हणून अजून परेशान होतो आपण. म्हणजे आजाराच्या ज्या काही वेदना आहेत त्याचाही त्रास वेगळा आणि आजार बरा होत नाही त्याचाही त्रास अजून वाढलेला असतो आपला. खूप परेशानी होते आपली, कुठलाही एखादा आजार असेल. परंतु जेव्हा मग आपण परेशान आहोत, आजारमुक्त होत नाही आहोत आणि त्याच दरम्यान कोणीतरी आपल्याला सांगितलंय की अरे असाच आजार आम्हाला झाला होता आणि आम्ही फलाण्या ठिकाणी गेलो बघा आणि तिकडे एकदाच जावं लागलं, डॉक्टरांनी वैद्याने औषध दिलं आणि बघा आम्ही तंदुरुस्त आहोत. काय घडतंय बघा, या ठिकाणी आपण आजारी आहोत, बरोबर. आजाराचं कारणही समजलंय आपल्याला आणि त्यामुळे त्या कारणापासून मुक्त होण्यासाठी बऱ्याच डॉक्टरांकडे आपण जातो आहे, पण फरक पडत नाही, गुण येत नाही आपल्याला. आणि त्या त्रासामध्ये असताना, त्या विवंचनेमध्ये असताना, त्या दुःखामध्ये असताना जर कधी कोणी आपल्याला सांगते की आम्ही अमक्या ठिकाणी गेलो होतो, आम्हालाही असाच त्रास, असाच आजार होता आणि तिकडे गेल्यामुळे एकाच औषधोपचारामध्ये आमचं दुखणं थांबलं, तेव्हा काय होते? अर्धा आजार बरा होतो आपला. डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सायकोलॉजी माणसाची अशी असते, प्रत्येकाची आजारी असल्यानंतर काय सायकोलॉजी असते की आपण आजारी आहोत हे आपल्याला माहिती असते, ते आजार कशामुळे झाला हेही आपल्याला कधी कधी समजते. बा दही खाल्यामुळे सर्दी झाली आहे किंवा अजून काहीतरी खाण्यात आलाय, पिण्यात आलाय,
म्हणून काहीतरी आपली तब्येत बिघडली हेही आपल्याला समजते, त्याचा त्रास होतोय तो अनुभव आपल्याला येतो की त्रास होतोय. आणि जेव्हा कधी आपल्याला कोणीतरी म्हणते किंवा आपण स्वतःहून डॉक्टरांकडे जायला निघतो किंवा डॉक्टरांची जेव्हा आपल्याला आठवण होते तेव्हा ज्या वेदना होत असतात त्या वेदना ॲटोमॅटिकली कमी होण्याला सुरुवात होत असते. कारण डॉक्टर आपल्याला माहीत असतो आणि डॉक्टर खात्रीशीर उपाय करतो हेही आपल्याला माहिती असते. आणि त्यातल्या त्यात मग अजून कोणीतरी आपल्याला अजून विश्वास वाढवून सांगितलं की ते जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मात्र लगेचच फरक पडतो, तेव्हा अर्धा आपल्याला जो त्रास आहे तो कमी होतो. का? तर आशावाद निर्माण होतो आपल्यामध्ये. आणि आशावादाचं एक सुख वेगळंच आहे. तुम्ही टेन्शनमध्ये आहात, संकटामध्ये आहात आणि तशात कोणीतरी तुम्हाला सांगितलं की अहो काही नाही हो, पुढे तर एकदम चांगलं व्यवस्थित होणार आहे. आमचं बघा, आमचंही असंच झालं होतं. बरोबर, तिथे काय होते? सुख निर्माण होते एक प्रकारे. बरोबर की नाही? सुख निर्माण होते. कोणीतरी UPSC MPSCचा अभ्यास करत आहे, 1-2 वेळा ते नापास झालेला आहे आणि त्यांना एखाद्या सक्सेस झालेल्या IAS ऑफिसराने सांगितलं त्याच्या भाषणामध्ये की मी 4-5 वेळा नापास झालो होतो, फेल झालो होतो, परंतु मी मात्र जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही, अभ्यास करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो आणि मी मात्र पास झालो आणि आता IAS ऑफिसर आहे. काय होईल त्या नापास विद्यार्थ्यांमध्ये? त्यांचं मनोबल वाढेल, त्यांचा आशावाद वाढेल आणि ते सुखी होतील आणि फील करतील की अरे मी पण IAS ऑफिसर आहे. सुख निर्माण होते एक ठिकाणी. आपण भरकटलोय कुठेतरी रस्त्याने जाता जाता, समजलं? आपण रस्त्याने जाता जाता भरकटलो आहे आणि बराच वेळ झाला आपल्याला रस्ताच समजत नाही की नेमकं कसं जायचंय, कुठे जायचंय. आणि त्यावेळेस कोणीतरी आपल्याला तिथे येतो आणि सांगतो अहो भटकताय कशाला, हे काय इथेच तर आहे, इकडनं समोर जा, राईटला जा, उजवीकडे जा आणि तिकडे डावीकडे गेलात की तिथे अमकं झाड येईल, त्याच्या समोरच तर घर आहे तुमच्या पाहुण्यांचं. अजून आपण तिथे पोहोचलो पण नाही, जे की त्यांचं घर कधीच पाहिलेलं नाही आहे, पण तो जो इसम आपल्याला सांगतो आहे की इथून जवळच तर आहे, इकडनं उजवीकडे गेलात आणि डावीकडे गेलात की तिथे झाड आहे आणि तिथंच घर आहे, काय होते? बरोबर ना? आपला उत्साह वाढतो, आशावाद निर्माण होतो आणि आपण हॅप्पी होतो. अजून तिथे पोहोचलो नाहीये आपण की जिथे जायचं होतं, पण आपला उत्साह वाढला, आपण सुखी झालो, हॅपीनेस आपण अनुभवला. आणि हे असंच होतं बघा. काल आम्ही सकाळी पुण्यावरनं 8 वाजता निघालो आणि जायचं होतं आम्हाला वसईला, विरारला. कालचा प्रोग्राम जो होता आमचा वसई विरारचा धम्मदौरा होता. पुण्यातले प्रोग्राम परवाचे आटोपले आणि काल सकाळी निघायचं होतं मग आम्हाला हाल्ट करून पुण्यावरून वसई विरारला. पण अचानकपणे आपले पूजनीय भंते आस्वजितजी जे धम्मसंस्कार घेत होते बघा, लहान लहान मुलांवरती अत्यंत चांगल्या प्रकारे संस्कार टाकत होते. वेगवेगळ्या शहरांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी ते राहिले, विहारांमध्ये राहिले आणि लहान लहान मुलांवरती त्यांनी फोकस केला. त्यांना बुद्ध धम्माचे धडे दिले, त्यांच्यासाठी स्कूल तयार केले, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मीन्स त्यांना शिकवलं, लहान लहान मुलांना विहारात येण्यासाठी भाग पाडलं. आणि मग असे भंतेजी जे आहे भुसावळला काहीतरी वर्षावासाला होते आणि तिथे ते आजारी पडले बघा आणि ते मृत्युमुखी पडले. तर मग आम्हाला जेव्हा हे समजलं तेव्हा आम्ही दोघे भंतेजी होतो दौऱ्यावरती. मग विचार केला की ते वसई विरारचा प्रोग्राम आपण पोस्टपोन करूया आणि पुण्याला जाऊया. मग काल सकाळी 8 वाजता निघालो तर तब्बल 6 वाजता नॉन स्टॉप वाया औरंगाबाद. विशेष म्हणजे विहारातही थांबलो नाही, म्हणजे आलोही नाही, तर डायरेक्टली इकडनं छावणीवरून मग बाबा मार्गे तिकडे सिडकोला, सिडकोवरून जालना, जालन्यावरून पुढे मग मेहकर, मालेगाव करत ते त्या गावाला अकोल्याजवळ पोहोचलो आणि अंतिम संस्कार केला. रात्री उशीर झाला. पुन्हा त्या लोकांनी सांगितलं की जिथे आता आम्हाला आज रात्री निघायचं आहे, उद्या प्रोग्राम आहे, थायलंडचं एक कुटुंब आहे, थायलंडला राहते आणि त्यांच्या घरी मग गर्भमंगल संस्कार आहे. त्यांची फार इच्छा आहे की आम्ही तिकडे गेलो पाहिजे पूजा वंदना करण्यासाठी, उपदेश देण्यासाठी. म्हणून मग तिकडे जायचं. तर मग रात्री आम्ही रिटर्न आलो औरंगाबादला. येताना जालन्याच्या पलीकडे आमच्या गाडीचं झालं टायर पंक्चर. त्यातल्या त्यात 2 टायर नवीन टाकले. मी म्हटलं बा आता पुढे काही दिवसानंतर टायर बदलू एक करून. तर मग रात्री टायर फुटला गाडीचा. 1:30 वाजता आम्ही चौघे भंतेजीच होतो. आता मग टायर फुटला तर मग आमच्याकडे स्टेपनी होती
स्टेपनी असल्या कारणाने आशावाद निर्माण झाला की ठीक आहे, हरकत नाही, आपण काय मेकॅनिक नाही किंवा आपण काय गॅरेजवाले नाही, परंतु कर सकते है, वी कॅन डू इट, हे आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. आय कॅन डू इट, वी कॅन डू इट, हा आत्मविश्वास, हा आशावाद आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. लगेचच मग ते क्लिक झालं की ठीक आहे, हम भी करके देखेंगे. उतरलो आम्ही गाडीच्या खाली, डिकीतलं सामान वगैरे काढलं बाहेर आणि पार्किंग लाईट सुरू केले. ते पाहणे वगैरे जे काही होतं फिरवलं आम्हीच खाली बसून तिथे. कोणी पाखरू नाही, माणूस नाही ना, काही नाही, गाड्या भरधाव वेगाने जात येत होत्या आणि आम्ही चौघे भंतेजी मग उतरलो. टायर वगैरे ते ओपन केलं पूर्ण, तो टायर ठेवून दिला, दुसरा स्टेपनीचा टायर काढला, तो बसवला, फिट केला आणि निघालो. रात्री 3 वाजता औरंगाबादमध्ये आपल्या आलो. तर हे यासाठी म्हणून मुद्दा मी सांगितला, लेटेस्ट उदाहरण असं यासाठी म्हणून सांगतोय मी की तिथे जो टायर स्टेपनीवाला आमच्याकडे नसता तर आशावाद निर्माण नसता झाला. आम्ही पण तिथे परेशान झालो असतो. आता 1:30 वाजला रात्रीचा, 2:30-2चा वेळ होता आणि तिथे कुणाला बोलवावं आता? ना कुठलं गॅरेज आहे, ना कुणाला बोलवू शकतो, आणि बोलून पण तो उपयोग नाही. औरंगाबादवरून गाडी तिकडे मागवायला ते पण परवडेबल नाही. आणि त्यामुळे मग तो स्टेपनीचा टायर असल्या कारणाने आशावाद निर्माण झाला. आणि भगवान बुद्ध म्हणाले तसंच की तुम्ही जेव्हा 4 आर्य सत्यांपैकी तिसरं आर्य सत्य दुःख निरोध आर्य सत्य जे आहे ते मनुष्यामध्ये, दुःखी असलेल्या मनुष्यांमध्ये, या भवचक्रामध्ये गुरफटलेल्या मनुष्यामध्ये, भवचक्रामध्ये संक्रमण करणाऱ्या मनुष्यामध्ये आशावाद निर्माण करते. आणि म्हणून भगवान बुद्ध निराशावादी नव्हते तर काय होते? आशावादी होते. मनुष्य प्राण्यामध्ये भगवंतांनी आशावाद निर्माण केला की तुम्ही सुद्धा दुःख मुक्त होऊ शकता, दुःखाचा निरोध करू शकता, दुःखाला संपवू शकता, दुःखाला पूर्ण विराम तुम्ही देऊ शकता. हा आशावाद तयार केला भगवंताने. आणि त्यामुळे आशावाद ही एक ताकद, ही एक शक्ती भगवंताने आपल्याला माहीत करून दिली आहे की तुम्ही सुद्धा करू शकता. म्हणून मी जे आता इंग्रजी शब्द वापरले की आय कॅन डू इट किंवा वी कॅन डू इट, आपण जे म्हणतो की मी ते करू शकतो. बिलकुल. जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कुणालाही समजा असं म्हटलं की अरे तुम्ही करू शकता हो, उचलून तर पहा, अहो तुम्ही करू शकता हो, तुम्ही येऊन तर पहा, अहो तुम्ही पोहू शकता हो, तुम्ही पोहून तर पहा, असं म्हणणारं जर कोण असेल किंवा असा भाव त्याच्या स्वतःच्या मनामध्ये जरी निर्माण झाला की मी झाडावर चढू शकतो, जर माझ्या मनाने मला सांगितलं मी चढू शकतो, पण जर माझं मन म्हणते नाही नाही मला जमत नाही हो, मनातूनच समजा मी म्हणतो की मला जमत नाही, मला जमत नाही, जमेल का? आता हे उगीच जमत असेल का लाखो लोकांसमोर बोलणं बिनधास्त? हे भल्या भल्यांना जमत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, याच्यासाठी सुद्धा आत्मविश्वास लागतो. म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास लागतो, रनिंग करण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास लागतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी, प्राप्त करून घेण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आशावाद असणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आजारी व्यक्तीला सुद्धा, ज्याला विल पॉवर म्हणतो ना आपण, विल पॉवर म्हणजेच आशावाद आहे की मी जगू शकतो, मी आजारमुक्त होऊ शकतो. हा भाव, ही पॉवर, ही शक्ती आपल्यात असल्याशिवाय की मी पण आजारातून मुक्त होऊ शकतो ना, हा आजार आज आहे उद्या नसणार आहे, मी गोळ्या औषध घेईल, काय करायचं करेल आणि आजारातून मुक्त होईल, मला काही कामधंदे करायचे आहे, मला काही कर्तव्य आहे, असं जेव्हा आपलं मन आपल्याला समजावून सांगेल तर इम्पॉसिबल आहे का आपल्यासाठी काहीतरी? काहीही आपल्यासाठी पॉसिबल आहे. आणि ही पॉसिबिलिटी जी काही आहे ही भगवंताने आपल्यात आहे, ही याची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण आतापर्यंत बघा, तुम्हाला मी सांगत होतो की अशोक चक्रामध्ये किती कड्या आहेत? 24 कड्या आहेत. आणि आपण किती कड्या पाहिल्या? 12 कड्या पाहिल्या ना. दुःख आर्य सत्यामध्ये 12 कड्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की दुःख निरोध आर्य सत्यामध्ये किती कड्या पाहिल्या? किती कड्या पाहिल्या? दुःख समुदय जे आहे, दुःखाचं म्हणजे कारण, किती कारण सांगितलेले आहेत? 3 कारण दुःखाचे सांगितलेले आहेत ना. बाप्पा, पुढे पाठ मागे सपाट. आशानं आपल्याला निर्वाण कधी प्राप्त होईल? मार्गात जर विसरून गेलो तर निर्वाण प्राप्त होईल का? नाही होणार निर्वाण प्राप्त.
आणि म्हणून आता या तिसऱ्या आर्य सत्यामध्ये एक कडी आहे त्या अशोक चक्राची, एक कडी 16वी कडी आहे. ती कोणती माहिती आहे? ती कडी म्हणजे आहे निर्वाण. त्या कडीला काय म्हटलेलं आहे? निर्वाण. भगवंतानं दुःख आहे, दुःखाचं कारण आहे इथपर्यंत सांगितलं ना. तर मग या तिसऱ्या आर्य सत्यामध्ये म्हणजे निरोध आर्य सत्यामध्ये आशावाद निर्माण केला. आणि कोणता आशावाद निर्माण केला माहिती आहे? तर आपण सुद्धा निर्वाणाची अवस्था प्राप्त करू शकतो, आपण दुःख मुक्त होऊ शकतो, हा आशावाद निर्माण केला ना. तर निर्वाण ही सुद्धा 16वी कडी आहे. निर्वाण प्राप्त करून घेऊ शकतो म्हणजे आपण पुनर्भवापासून मुक्त होऊ शकतो, सुटका करून घेऊ शकतो. आणि त्यामुळे या निरोध आर्य सत्याला आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी निर्वाणाला 4 भागामध्ये सांगितलेलं आहे. ज्याला निर्वाण म्हणतो आपण त्याला 4 भागामध्ये सांगितलेलं आहे. परंतु माझा विचार आहे की निर्वाणावरती स्वतंत्र प्रवचन व्हावं, म्हणून मी त्याला राखीव ठेवत आहे निर्वाणाला. कारण मी आता मघाशी जे म्हणालो की निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय. किती गोष्टी आहेत ह्या? 3 गोष्टी आहेत. तर मला वाटतं ते स्वतंत्र विषय असावा, कारण आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरती हे प्रवचन जाते आणि बरेच लोक सर्च करणारे असतात की निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय. तर लगेच चटकन त्यांना तो व्हिडिओ दिसला पाहिजे की अरे हां ये परिनिर्वाण आहे, ये महापरिनिर्वाण आहे, ये निर्वाण आहे. तो त्यासाठी मग तो स्वतंत्र विषय असेल. तर आज फक्त आपण हा निरोध आर्य सत्य, ज्यालाही निर्वाणच म्हटलेला आहे, पण त्याची पार्श्वभूमी आपण पाहत आहोत की निरोध आर्य सत्य म्हणजे पूर्ण विराम, म्हणजे तिथे काही नाही, पुढे काही नाही आहे, संपला विषय. कारण मनुष्य जीवनाचा उद्देश आणि ध्येय काय असलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध? निर्वाण प्राप्त करून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश असायला पाहिजे. निर्वाण अवस्था आपण जर प्राप्त केली आहे तर 12 प्रकारच्या दुःखातून मुक्त होणार आपण. निर्वाण अवस्था जर प्राप्त केली तर 12 प्रकारच्या दुःखातून मुक्त आहोत आपण. आणि त्या अवस्थेला जे आशावाद म्हणतो आहे, तर मी छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगतो की आशावाद काय आहे आणि निराशावाद काय आहे. आशावाद कसा आपल्याला सुख प्राप्त करून देऊ शकतो किंवा आनंदमय जीवन आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो, आणि निराशावादी जीवन आपल्याला कसं भरकटवून टाकू शकते आणि दुःख आणि दुःखाकडे घेऊन जाऊ शकते, त्यासाठीचा छोटासा एक दृष्टांत सांगतो आहे मी. कारण आज पाऊस झाला फार जास्त नाही का, आणि म्हणून तर एक व्यापारी होता. व्यापारीच असतो, फार श्रीमंत पैसेवाला व्यापारी होता. परंतु व्यापारामध्ये चढ उतार येत असतात. तुम्ही कधी जर व्यापारी असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल. व्यापारामध्ये सुद्धा देखील चढ उतार येत असतात आणि येतच असतात. तर मग तो जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला 2 मुलं होती. मग असाच त्याचा व्यापार बऱ्याच वर्षांपर्यंत चांगला चालला. परंतु एक दिवस मात्र त्याला गती अवरोधक लागला आणि त्याचा व्यापार काही चालत नव्हता. मग व्यापार चालत नव्हता तर दोन्ही मुलं मोठी झाली होती, तरुण झाली होती, त्याचं कुटुंब होतं, तो आपला उदरनिर्वाह करत होता. पण मनुष्य प्राणी असा आहे की जसं मी नेहमी सांगतो, सुख आलं की नाचत बसतो आणि दुःख आलं की रडत बसतो. माणसाचा स्वभावच असा आहे. मनासारखं झालं की अरे बापा असं तसं, आणि दुःखी झालं, मनाच्या विरुद्ध झालं की रडत बसायचं. तर त्या व्यापाऱ्याच्या संदर्भातही तसंच झालं होतं. तो एकदम मस्त होता आपल्या सुखामध्ये, हॅपीनेसमध्ये, कुटुंब आहे, पोरं आहे वगैरे वगैरे. पण एकदा त्याला मात्र ब्रेक लागला आणि त्याने ज्याच्याकडे माल देत होता तर त्या माणसाने मात्र माल वगैरे घेतला आणि याला पैसे दिले नाही. असं बऱ्याच काही व्यापाऱ्यांकडून च्या बाबतीत त्याच्याबरोबर तसं झालं आणि म्हणून त्याचा व्यापार डबघाईला आला. आणि डबघाईला व्यापार आला की एकदा अपयश मागे लागलं की असं म्हणतात की ते पुन्हा पुन्हा आपल्याला अपयशाकडेच घेऊन जाते, आणि तसंच त्याच्याबरोबर घडलं. मग मनुष्य प्राणी असा आहे की दुःख आलं की टेन्शनमध्ये येते, आणि टेन्शनमध्ये आलं की बऱ्याच लोक ज्यांच्याकडे अज्ञान असते किंवा शील सदाचार नसतो ते वाममार्गाचाच विचार करतात.
वाम मार्गाचा अवलंब करतात आणि म्हणून त्या व्यापाऱ्याला दारूचं व्यसन जडलं. मग काय तर टेन्शन दूर करण्यासाठी म्हणून दारू प्यायला त्याने सुरुवात केली. आणि मग दारू पिणारा माणूस कसा असतो मागे तुम्हाला प्रवचनात सांगितलं. ना त्याला बायकोची काळजी, ना त्याला पोरांची काळजी, ना त्याला घराची, ना मायबापाची, ना कुणाची काळजी. आणि मग एकदा दारू प्यायला सुरुवात झाली आणि जर तो व्यसनाधीन बनला की मग तो वरती येणं फारच मुश्किल असते, अवघड असते. हा स्वानुभव बऱ्याच लोकांचा असतो समाजामध्ये. तर मग त्याच्याही बरोबर तसंच झालं. तो एकदम त्याच्यामध्ये तल्लीन झाला त्या दारूमध्ये आणि मग त्यानं व्यवसाय सोडून दिला आणि दारूचं व्यसन जडल्या कारणाने त्याच्याकडे गरिबी आली. मग गरिबी आली तर वांदे सुरू झाले. मग पोटाची खळगी कशी भरायची ते त्याला समजत नव्हतं. पण व्यापारी असल्या कारणाने त्याला रोज दारू लागत होती. मग पुढे चालून तर कुठून कुठून पैसे आणून तो दारू पीत होता. मग त्याची जी 2 मुलं होती तर दोन्ही मुलं, त्यातला मोठा मुलगा जो होता त्या मुलाने विचार केला की वडील तर आता दारू पित आहेत, वडील तर घरामध्ये लक्ष घालत नाही आहे आणि मग असंच जर चाललं तर आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं कसं होईल, असा त्या मोठ्या मुलाने विचार केला. आणि मग त्याने सुद्धा आपला व्यापार वडिलांचा आपण सुरू केला पाहिजे. वडील तर आता कामातून गेले असं त्याला वाटत होतं, परंतु आपण मात्र वडिलांचा व्यापार हातात घेतला पाहिजे आणि तो चालवला पाहिजे. तर मग याने ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे त्याचे वडील जात होते, माल देत होते, पैसे घेत होते, तर त्या व्यापाऱ्यांनी, ज्या व्यापाऱ्यांनी आपल्या वडिलाला पैसे वगैरे दिले नाही, मोबदला दिला नाही, त्यांच्याकडे हा गेला आणि जाऊन त्यांच्याबरोबर याने वाद घातला की तुम्ही आमचा माल तर घेतला आमच्या वडिलांकडून पण मोबदला पैसा दिलेला नाही आहे आणि तुम्ही सबसेल सांगता की माल बरोबर नाही वगैरे वगैरे, फसवलं तुम्ही माझ्या वडिलांना. तर आता मला माझा पैसा पाहिजे आहे. त्या व्यापाऱ्याचा जो काही मोबदला होता धनधान्याचा तो मोबदला पाहिजे आहे. आणि ते लोक म्हणत होते की आम्ही देत नाही, तुला काय करायचं आहे कर. मग याने सांगितलं की ठीक आहे, मला काय करायचं मी करतो, मी पोलीसमध्ये जातो, कंप्लेंट देतो आणि नंतर तुमचं काय व्हायचं तर तुम्ही बघा. मग याने सगळे पुरावे वगैरे गोळा केले, काही साक्षीदार जमा केले आणि त्यांना धमकी दिली की बघा तुम्ही जर देत नसाल पैसा आमचा जो काही झालाय मालाचा तर मी पोलीसमध्ये जातो, तुमची बदनामी पण करेल मग आणि तुमचं काय व्हायचं ते पुढे पाहून घ्या तुम्ही. मग ते व्यापारी घाबरले, नरमले आणि त्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्या पोराकडे, मुलाकडे पैसे देऊन दिले आणि मग पुन्हा त्या पोराने, मोठ्या पोराने व्यापार मात्र वडिलाची जागा घेऊन सुरू केला. मग व्यापार पुन्हा चांगला झाला. तर मग मोठ्या मुलाने असा विचार केला, तो कामधंद्याला लागला आणि त्यानं व्यापार वडिलाचा सांभाळला. पण इकडे मोठा मुलगा असा करता करता जो छोटा मुलगा होता तर त्या छोट्या मुलाला पण दिसत होतं की बाप दारू पिऊन येतो आहे, गरिबी आली आहे वगैरे वगैरे. तर त्या छोट्या मुलाला वाटलं की बापाने दारूचा सहारा घेतलाय, बाप काय घरी विचारत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, घरच्याकडे पण लक्ष देत नाही. तर त्याने बापाच्या पावलावर पाऊल टाकायला सुरुवात केली, दारू पियायला सुरुवात केली. बाप दारू पितोय, याने सुरुवात केली लहान्या पोराने आणि तोय दारूमध्ये तल्लीन राहायचा. त्याने त्याची सगळी शरीर यष्टी खराब करून टाकली, बापाने त्याची शरीर यष्टी खराब करून टाकली. दारू पिल्यामुळे नको नको ते असे आजार जडले आणि तो लहाना पोरगाही गेला आणि बापही गेला. परंतु मोठा जो मुलगा होता तो मात्र आशावादी होता आणि आशावादी असल्या कारणाने त्याने पुन्हा व्यवसाय उभा केला वडिलांचा. आणि हा पोरगा लहाना जो होता दारूच्या नशेमध्ये गेला बापाला फॉलो करून, तो निराशावादी होता, तो नकारात्मक होता. त्याला वाटलं बा ठीक आहे, काही हरकत नाही, या जिंदगीचं काही खरं नाही, चला आपण पण दारू वगैरे पिऊ आणि संपला विषय. त्या नकारात्मकतेमुळे तो बर्बाद झाला, स्वतःला संपवलं त्याने, परिवाराचा पण होऊ शकला नाही आणि बापही त्याचा तसाच गेला. मात्र मोठा मुलगा जो होता त्याला आशावादी असल्या कारणाने व्यवसाय चांगल्या प्रकारे केला आणि तो मग सुखी जीवन जगू शकला. आईला सुख दिलं, त्यांचं लग्न झालं आणि परिवार सुखात राहिला. मी हा दृष्टांत यासाठी म्हणून सांगतोय की जीवनामध्ये असंच होते बघा. ज्यांच्याकडे आशावाद आहे ते आज ना उद्या, उद्या ना परवा सुखी होऊ शकतात,
सुखाने जीवन जगू शकतात, आनंद प्राप्त करून घेऊ शकतात. परंतु ज्यांच्याकडे निराशावाद आहे, नकारात्मकता आहे, ते सुखी होऊ शकतील काय? ते बिलकुल जोपर्यंत त्यांच्याकडे नकारात्मकता आहे ते कधीही सुखी होऊ शकत नाहीत. उलट पक्षी ते दुःखातून दुःखाकडेच वाटचाल करत असतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की दुःख निरोध आर्य सत्य जे काही आहे ते मनुष्यामध्ये आशावाद निर्माण करते. आणि एकदा का आशावाद निर्माण झाला की अरे आपण पण मुक्त होऊ शकतो, भगवान मुक्त झाले, भगवानने शील पालन केलं, भगवंताने ध्यान केलं, ध्यानाच्या मार्गाने शीलाच्या मार्गाने भगवंताने स्वतःला दुःखमुक्त करून घेतला, 3 तृष्णांचा नायनाट केलेला आहे, 12 प्रकारच्या दुःखातूनही मुक्त झालेले आहेत. हे जर कधी आपल्याला समजलं, आपण मनावर घेतलं तर आपण सुद्धा मुक्त बनू शकतो, आज ना उद्या, उद्या ना परवा. आणि त्यासाठी म्हणून हे निरोध आर्य सत्य भगवंताने सांगितलेलं आहे. तेव्हा निरोध आर्य सत्य जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. कारण निरोध आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी आशावाद निर्माण केला. कशाचा? निर्वाणाचा. कोणता आशावाद निर्माण केलाय? निर्वाण प्राप्त करून घेऊ शकतो म्हणजे मुक्त अवस्था, न्यूट्रल अवस्था, स्पॉटलेस लाईफ मनाची अवस्था आपण प्राप्त करून घेऊ शकतो. हा आशावाद मनुष्याच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे. त्यामुळे भगवान बुद्ध आशावादी होते. या संपूर्ण जगताला भगवंतांनी आशावादाची देण दिलेली आहे की आपण आशावादी असायला पाहिजे. आणि त्यामुळे हे मानवी जीवन जगत असताना हे 4 प्रकारचे जे दुःख आहे भगवंताने त्या पंचवर्गीय श्रावकांना सांगितले. परंतु महामंगल सुक्तात देखील गृहस्थ लोकांना समजून सांगताय भगवान बुद्ध की आर्य सच्चान दर्शनं ये तं मंगलमुत्तमं. आर्य सत्यांचं दर्शन करून घेणे हे उत्तम मंगल आहे. आणि त्यासाठी हे आर्य सत्य ज्यांना समजणे म्हणजे ध्यानाच्या जोरावरती, तपाच्या जोरावरती, ब्रह्मचर्याच्या जोरावरती समजणे म्हणजे असं नाही की भंतेजीने किती चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, हा फार चांगलं वाटलं, आता 26वा भाग झाला. तर ही गोष्ट वेगळी, हे समजून घेणं वेगळं आणि प्रॅक्टिकली याला समजून घेणं वेगळं आहे. जे की भगवंताने सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर जे मी तुम्हाला सांगतोय की 12 अंगाने या 4 आर्य सत्याचं दर्शन करून घेतलं आहे. आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला हे दुःख निरोध आर्य सत्य जे काही आहे त्याची पार्श्वभूमी म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणे हे दुःख निरोध आर्य सत्य आहे हे समजलं असेल. ही प्रारंभिक भूमिका आहे. पूर्ण दुःख निरोध आर्य सत्य मी आपणास सांगितलेलं नाही आहे. कारण याचा जो भाग आहे आता तो निर्वाणाचा भाग आहे. आणि मी तुम्हाला जे मघाशी म्हणालो की निर्वाणाचा जो भाग आहे तो मी स्वतंत्रपणे सांगावे असं माझी मनाची अवस्था मला सांगते आहे, माझा विचार मला सांगतो आहे. त्यामुळे आज जास्त उपदेश करणार नाही आहे. तेव्हा या ठिकाणी माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो आणि सर्वांच्या मांगल्याचा भाव निर्माण करतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु